रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमचं डेली ब्लॉगिंगच्या 36व्या दिवसात। आणि तुम्हाला तर माहिती आहे माझ्या दिवसाची सुरुवात होती ती जिम मध्ये मी ट्रायपॉड नेत नाही, त्यामुळे मला व्हिडिओ करता येत नाही। पण येत्या काही दिवसात मी नक्कीच ट्रायपॉड घेऊन जाईन। कसं आहे ना की आत्ताच सुरुवात केली त्यामुळे मी नेत नाही। जिम मधलं आवरून मी निघालो घरी यायला। आणि परवा दिवशीच्या व्हिडिओत मी काहीतरी बालपणाबद्दल बोललो होतो, तर तुम्ही तुमच्या बालपणातली कोणती तरी एक आठवण मला कमेंट करून सांगा, का ते तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल। घरी आल्यावर आवरून नाश्त्याला पोहे खाल्ले आणि सध्या माझ्याकडे आत्तेनं शेंगा वाळवायचंच काम सोपवलं, त्यामुळे मला कुठं बाहेर जाता येत नाही, बाकी काय करता येत नाही। काय काम नसतं मग मी कामाला लागतो, तिच्याबरोबरच थोड्याफार शेंगा सोलायला लागतो। शेंगा सोलताना फरक एवढाच आहे की ती भराभर शेंगा सोलते आणि मी रेड्यावर पाऊस पडल्यासारखा, म्हणजे खूपच हळू मी शेंगा सोलतो। आणि विषय असा आहे की मला एक चांगला लेखक बनायचा आहे आणि आजच एक लेख मी लिहून पूर्ण केलाय। जर तुम्हालाही हा लेख वाचायचा असेल तर कमेंट सेक्शन मध्ये लेख अशी कमेंट करा, तुमच्या DM मध्ये तो येऊन जाईल। त्यानंतर तुम्ही मला कळवा की तो लेख कसा होता। मनाची भूक तर लेख लिहिल्यावर भागली, पण पोटाचं काय, म्हणून जेवायला शेपूची भाजी आणि भाकरी खाल्ली। आणि आज मेंदूनं जरा जास्तच विचार केला होता, त्यामुळे मेंदूला झोपेची गरज होती। मग चांगली 1.5 तास झोप पूर्ण केली। त्यानंतर माझ्या मोठ्या भावाचा मला व्हिडिओ कॉल आला। दिसताना मी मोठा दिसतो, पण तसं नाही, हा माझा मोठा भाऊ आहे आणि मी सर्वात लहान आहे। घरातल्यांबरोबर थोडा वेळ बोललो की सगळा मनाचा कंटाळा दूर होऊन जातो। त्यामुळे आयुष्यात कितीही भांडणं झाली तरी कधी कोणाशी बोलणं टाळू नका, बोलत राहा। संध्याकाळी मी गेलो कवट्यात, कारण सामान आणायचं होतं। बरेच दिवस कोणत्या मंदिरातही गेलो नव्हतो आणि त्यात आज गुरुवार होता, मग काय म्हटलं देवळात जाऊन येऊया। कवट्यात असणाऱ्या या दत्तांच्या देवळात मी पहिल्यांदा गेलो आणि विशेष म्हणजे दत्तगुरूंसोबतच श्री स्वामी समर्थांचंही दर्शन आज झालं। थोडा वेळ मंदिरात बसलो, मन प्रसन्न झालं। त्यानंतर सामान आणायला गेलो मी सिद्धेश्वर मार्ट मध्ये। कोळच गोष्टी घ्यायच्या होत्या, त्यामुळे मी व्हिडिओ केला नाही। सामान घेऊन मी घरी यायला निघालो। तर मित्रांनो, मी शेती करण्याचा निर्णय घेतलाय, हे तुम्हाला कसं वाटतं ते कमेंट करून सांगा। शेतीसोबतच आपण इतरही कामं करणार आहोत, ते तुम्हाला येत्या काही दिवसात पाहायला भेटेल। त्यासाठी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, तुमच्या भावाला सपोर्ट करा आणि जाताना फॉलो जेवढं करा। धन्यवाद।